किती सुंदर सोयाबीन आलेले दिसते का? एक नंबर सोयाबीन आलेलं आहे. आमच्या शेतामध्ये सोयाबीन असते. एक पीक सोयाबीनचं, पुढं ज्वारी काढतात. पुढचं काय सांगता येत नाही. ज्वारी होती कधी नाही, कधी होती पावसाची. काय पावसात ज्याला पाणी आहे ना तर ते सगळं करतात. ज्वारी पण करतात. सोयाबीन काढून ज्वारी पेरायची. आपण इथनं ज्वारी काढून पिकवून पुण्याला ज्वारी नेत असते विकायला. बघा किती सुंदर वाटतंय. आणि हा रोड पण किती सुंदर झालेला आहे. पहिला रस्ता नव्हता यायला जायला, आता रस्ता पण झालाय ना. सगळ्यांना वाटत असं यूट्यूब फॅमिलीला ह्यांचे शॉपमधले व्हिडिओ असतात. आता बघा आम्ही गावाकडे आल्यावर गावाकडची पण मजा वेगळीच असते. बघा इथून पुढे काय येणार आहे बघायला, एक दुसरी मज्जा बघायला भेटणार आहे आपल्याला. हे बघा हे काय आले आता पुढं, ह्याला काय म्हणतात बघा. हा आलाय ऊस. तर हा ऊस आहे बघा, किती छान आहे, सुंदर आहे. आणि एक लेवलमध्ये वारं सुटले त्याच्यामुळे किती भारी वाटतंय बघा. ऊस 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 किती छान आहे ऊस. बघा आणि ह्या सगळ्या आपल्या शेतात चाललेल्या त्या बायका. आज आपली सोयाबीन खुरपणी चाललेली. तर एक 20 आम्ही दोघं नवरा बायको धरून 20 लोक आहेत. 20 बघा. कामाची सवय नसली ती शेती असली ना त्या लोकांना काम करायलाच लागते. असं नाही म्हणून चालत नाही. शेतकऱ्याच्या बायकोला शेती करणं यायलाच पाहिजे, तर दोघाचा संसार सुखाचा होतो. तर बघा कशी वाटली आमची शेती. झाला विषय. इकडे बघा आपल्या बायका आहेत आज खुरपायला, सोयाबीन खुरपायला. पाऊस पण येतोय. हे बघा ते बघा, ते आमचे मिस्टर आहेत. त्यांना पण काम करायला लागते बघा. सगळ्यांनीच करायचं असते. बघा किती सुंदर असं आहे. पाणी प्यायला पण बघा इकडं. तिथं बिसलरी घ्यायच्या आणि इथं कॅन्डात पाणी आणलंय बघा, दुधाच्या कॅन्डी. चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.